केएमएस न्यूज, आपलं कराड, आपला आवाज.
आणि भाजपा जे विभागीय कार्यालय याचं उद्घाटन असा विविध कार्यक्रम या ठिकाणी आज आयोजित केलेले आहेत। आणि या कार्यक्रमासाठी माननीय नामदार डॉक्टर अतुल भोसले बाबा, यानंतर मदन दादा, या ठिकाणी माननीय जगदीश जगताप दादा, धोंडराम दादा, दयानंद पाटील, धनाजी पाटील, बापू शिवाजी बापू, हर्षवर्धन मोहिते, आदरणीय संजय शेटे, पंकज पाटील, संजय शेवाळे सेठ आणि या विभागातून सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये आजी माजी पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। आणि हा विलोभनीय मेळावा या ठिकाणी या भोगाव पंचक्रोशीमध्ये संपन्न होत आहे। आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय बाबा यांची विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली, त्यापासून आम्ही प्रतीक्षा करत होतो की या ठिकाणी त्यांचा सत्कार करायचा। आणि ते आज सुवर्ण संधी या ठिकाणी आम्हाला लाभली। दुसरं, या ठिकाणी अनेक विचारवंत या ठिकाणी आले आणि त्या विचारवंताबरोबर विचार ऐकायला आलेली या भागातली माणसं की या भागामध्ये आपल्याला आता परिवर्तन करायचं आहे। आपण पाहिलं आटके, दुशारे, भोगाव या तिन्ही गावचा राजा बाळसिद्ध श्रीराम बाबाची भूमी, आणि या ठिकाणी आदरणीय बाबांचं एक कटआउट आम्ही लावलेला आहे। आणि त्या कटआउट मध्ये आम्ही म्हटलेलं आहे की आमचे भावी आमदार आदरणीय बाबा हे निश्चित ठरलेले आहेत। आणि हे आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरनं आता दिसून येत आहे की बाबा आता आपण आमदार होणार यासाठी कुठल्याही ज्योतिषाची आता गरज राहिलेली नाही। तर अशा प्रकारचा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केलेला आहे, चालू आहे। आणि या ठिकाणी सर्व विभागातील व्यक्तींना आपापली मतांतरे या ठिकाणी मांडण्याचा वेळ दिली जाणार आहे। तरी पण गावचं या ग्रामस्थ म्हणून एक दोन शब्द बाबांच्या समोर मी विनंतीवर मांडणार आहे। बाबा, की या भागामध्ये आमच्या खूप अपेक्षा आहेत। मगाशी दादा बोलत होते, मी त्यांच्या समोर काय बोललो नाही, की तुम्ही या भागामध्ये आमची सर्वांची आई आहे। आणि या ठिकाणी असं म्हटलेलं जातं की शेजाऱ्याचा दही भात आणि आईचा तोंडावरून हात। तेव्हा बाबा तुमचा आमच्या पाठीवरून हात पाहिजे प्रेमाचा, मग आम्हाला ताकद मिळेल। अशा प्रकारची अपेक्षा आम्ही तुमच्याकडून करून आहोत। ज्या वेळेला आपल्या कृष्णा कारखान्याचं इलेक्शन झालं तर या इलेक्शन मध्ये आमच्या गावामध्ये साधारणतः 70-75 शेअर्स आहेत। आणि या शेअर्स न सगळ्या व्यक्तींनी 100% मतदान आपल्या बाजूला केलं। परंतु गेल्या वर्षी अशी अवस्था आली की दादाला मी विनंती करून सांगतो की हा भाग माळरान खडका, आणि आम्ही अतिशय आटोकाट प्रयत्न करून अर्धा एकर 1 एकर असा ऊस लावत असतो। आणि तो जर ऊस वेळेत गेला तर आमची कुटुंब जातील, अन्यथा जगणार नाही। अशा प्रकारची आमच्यावर अवस्था आहे। आता गेल्या वर्षी असं झालं की आमचे जे शेअर्स होल्डर आहेत तर त्यांचा ऊस हा जाळायला लावला। जाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी कारखाना बंद होता 5 दिवस। त्याच्यानंतर आमच्या नदीला पाणी सुटलं 3 दिवस, आणि तो जळलेला ऊस या शेतामध्ये 4-5 दिवस राहिला। आणि मग अशा प्रकारचं आमचं ससे होरपट होते। तेव्हा आपल्यासाठी एवढीच विनंती आहे की आमच्या गावातल्या किती ऊस असणार, किती मोठा शेतकरी असला तर 1 दिवसाचा 2 दिवसाचा जास्त ऊस। आणि मुद्दामून या ठिकाणी मी उल्लेख करेन की पाटील माणसं बाबा की त्यांचं नाव मुद्दामून दया ठेवलेलं आहे, दया पाटील म्हणून।
आणि त्याने आमच्यावर खरोखर फार मोठी दया केली. अतिशय या गावावर आणि आमच्यावर एवढी मोठी दया केली ते आम्ही कधीही विसरणार नाही. बाबा वाकून बघतायत, निश्चित मग आमच्यावर खूप दया केलेली आहे त्याने. काय काय दया केली. तर या ठिकाणी काय दया केली असं त्यांनी सांगितलं तर आमच्यातल्या माणसांनी सांगितलं की आम्हाला ऊस आता वाळून चाललाय, पाणी नाही या भागामध्ये, तर त्या ठिकाणी आमचा ऊस जाऊ द्या. खास त्यांनी प्रयत्न करून आमच्या भागातला 2-3 वर्ष ऊस घालवला. ही महत्वाची गोष्ट त्यांनी केली. आणि ज्या वेळेला या भागामध्ये आले बाबा, ऐका जरा, या भागामध्ये आले भाऊ की मुद्दामून आमच्या घरी येतात आणि चहा द्या बरं, पाणी द्या बरं, 2 मिनिटं थांबतात. तुमच्याकडून सुद्धा आमची हीच अपेक्षा आहे. तुम्ही एनपीला मध्यंतरी जी दुर्घटना घडली गेला, पण आमच्या ठिकाणी 2 मिनिटं थांबावं अशी आमची अपेक्षा होती. आणि या भागामध्ये आला, कोणत्याही गावाला आला तरी आमच्या घरी, या कार्यकर्त्याच्या घरी, त्या कार्यकर्त्याच्या घरी 2 मिनिटं थांबला तर आम्हाला आकाशा इतका आनंद होतो. त्यासाठी आपण आमच्याकडे थांबावं अशी विनंती करतो. अशा प्रकारचं प्रेम आपल्याकडून अपेक्षित आहे. यानंतर आपण पाहिलं की जे भाजपा विभागीय कार्यालयाचं उद्घाटन दादांच्या शुभ हस्ते आता झालं, तर त्या कार्यालयाबद्दल बाबा सांगतील की त्या ठिकाणी कशा प्रकारचं नियोजन असणार आहे, काय काय केलं जाणार आहे ते बाबांनी बोलावं असं मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी बाबांना मी विनंती करतो की सुशिक्षित माणसं असो की अशिक्षित माणसं असो, त्या ठिकाणी असं म्हणतात की आपले विचार बदला, मग तुमची परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही. बाबा आपल्या चरणी म्हणतोय, विनंती करतो की आमच्या गावाबद्दल तुम्ही विचार बदला. काय चुकी एखादी घडली असेल तर त्याबद्दल आम्ही सगळे गावकरी क्षमस्व, परंतु तुम्ही क्षमा करून आमच्या पूर्वीसारखं प्रेम करावं अशी आपल्याला कळकळीची विनंती करतो. या ठिकाणी जे गेल्या वर्षी सुद्धा प्रयत्न केला बाबांनी, तेव्हा बाबा आपल्याला एक अशी विनंती आहे की आता आमच्या ह्या नदीचा जर विचार केला तर आता खंड पडलेला आहे. आणि आजच एका व्यक्तीने सांगितलं ते खराचं खोट असो की तुमच्या बंधाऱ्यात काय पाणी ठेवणार नाही, बडा बाबा कोण आहे खाली जरा, तेव्हा पाणी घेऊन जाणार आहे. बडा बाबा आहे, त्याच्यापेक्षा बड्या बाबाकडे गेलं तर आमचं पाणी बंधाऱ्यात थांबेल अशी आम्हाला खात्री आहे. म्हणून तुम्हाला विनंती करतो की आमच्या बंधाऱ्यातलं पाणी हे टाळगाव आणि भोगावसाठी सोडलं जावं. ते पुढं जास्तीत जास्त जाते, त्याबद्दल तुम्ही राजकीय बळ आम्हाला द्यायला पाहिजे अशी विनंती. आणि चांदोली धरणाचं जे पाणी आहे, माझी ओळखची मंडळी हसायला लागलेली आहे, तेव्हा त्याला योग्यकडून पाणी येतं, त्यांनी काही काळजी करायची कारण नाही. 3 TMCचं ते पाणी आहे. तर या ठिकाणी जे चांदोलीचं पाणी आहे ते कमीत कमी 3 ते 4 वेळा फक्त वर्षातून या ठिकाणी यायला पाहिजे. त्याबद्दल बाबांनी अतिशय चांगला प्रयत्न करावा असे आम्ही सर्व या विभागातील मंडळी त्यांना विनंती करतो. वेगवेगळे विषय आमच्या काही कार्यकर्त्यांना इथं बोलायची संधी पाहिजे म्हणून त्यांनी मागून घेतलेली आहे. माझ्याकडं जे काय आमची जी सगळी मंडळी समोर आलेली आहे त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत करण्याचं, या ठिकाणी वाकपुष्प वाहण्याचं काम माझ्याकडे दिलेलं होतं. ते या ठिकाणी वाहून मी या ठिकाणी रजा घेतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद सर. नमस्कार, माझं नाव नेताजी सुभाष पाटील. आज कराड दक्षिण मतदारसंघातील उंडावी विभागीय कार्यालयात उद्घाटन समारंभ या ठिकाणी पार पडला. या कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टर अतुल बाबा भोसले, राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, अध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर, तसेच माननीय श्री मदनरावजी मोहिते दादा, ज्येष्ठ नेते, हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांचं सर्वप्रथम मी गोगावकरांच्या वतीनं स्वागत करतो आणि व्यासपीठावरील इतर मान्यवर यांचंही मी स्वागत करतो. तर बोलायचं असं की मागील विधानसभेच्या वेळेला बाबांकडे काही सत्ता नसताना किंवा काही नसताना आमच्या गोगावकरांना
म्हणजे कुठलीही ताकद बाबांकडे नसताना बाबांनी स्वतः वैयक्तिक फंडातून आमच्या गोगावकरांना 6 लाख रुपये निधी मंजूर केला आणि गोगावकरांना शुद्ध पाणी पिण्याचं काम बाबांच्या हस्ते तिथे झालेलं आहे. तरी या पाण्याचं ऋण आम्ही कधी बाबा विसरणार नाही आणि याची परतफेड आम्ही करूच. तसंच बाबा तुम्हाला सांगायचं एवढंच झालं की आमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. ऊसतोड कृष्णा कारखान्याची एक टोळी आलेलीच आहे, तशी जयवंशवरची पण एक टोळी यावी आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर आमचा ऊस म्हणजे पाण्यामुळे पाणी टंचाई आमच्या इथं, त्यामुळे ऊस झपाट्याने लवकरात लवकर जावा अशी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे. तसेच सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे. तसेच वाकुर्डे पाणी योजनेचा तुम्ही प्रश्न सोडवलात तसा याही वर्षी प्रश्न सोडवावा अशी ग्रामस्थांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो. तसेच उंडाळे विभागात मी असेल, आमच्या गावातले कार्यकर्ते असतील, पंकज पाटील असतील, अशा कार्यकर्त्यांनी आम्ही तरुण फळी निर्माण केलेली आहे आणि त्या तरुण फळीची आणि युवा शक्तीची तुम्हाला आम्ही ताकद सगळे देणार आहोत आणि लवकरात लवकर तुम्हाला विधानसभेत पाठवणार आहोत याची मी ग्वाही देतो. तसेच आणि जाता जाता फक्त बाबा एवढंच सांगेन 2 शब्द. मानवाला जगण्यासाठी 3 मूलभूत गोष्टींची गरज असते, अन्न वस्त्र निवारा. मानवाला जगण्यासाठी 3 गोष्टींची गरज असते, अन्न वस्त्र आणि निवारा. पण आपला कराड दक्षिणचा जर कायापालट करायचा असेल, कराड दक्षिणचा जर विकास करायचा असेल तर अजून आपल्याला 3 गोष्टी ऍड केल्या पाहिजेत म्हणजे आणल्या पाहिजेत. त्या 3 गोष्टी म्हणजे एक म्हणजे अतुल बाबा भोसले यांचे विचार, 2 म्हणजे अतुल बाबा भोसले यांचं मार्गदर्शन आणि 3 म्हणजे अतुल बाबा भोसले यांच्यासारखं खंबीर नेतृत्व आपण घेतलं पाहिजे. आणि या ठिकाणी मी माझे 2 शब्द संपवतो आणि जे संयोजक आयोजक त्यांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी उंडाळे विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी आपल्या सर्वांचे लाडके नेते, कराड दक्षिणचे गतिमान नेतृत्व माननीय नामदार अतुल बाबा भोसले, त्याचबरोबर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय मदनरावजी दादा, त्याचबरोबर आपल्या कृष्णा कारखान्याचे संचालक माननीय दयानंदजी पाटील भाऊ, भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष हर्षवर्धनजी मोहिते, त्याचबरोबर कृष्णा कारखान्याचे संचालक शिवाजीराव जाधव साहेब, हे या ठिकाणी व्यासपीठावरील सर्व मान्यवर तसेच विभागातून आलेले सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि आज खऱ्या अर्थाने उंडाळे विभागामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलवण्याचं काम अतुल बाबांनी आपल्या सामाजिक व राजकीय मार्गदर्शनातून नेतृत्वाखालून या विभागामध्ये पेयजल योजनेच्या माध्यमातून विभागाला पाणी देण्याचं काम अतुल बाबांनी या येणाऱ्या 1-2-3 वर्षामध्ये केलेलं आहे. त्याचबरोबर आज गोगावची परिस्थिती जाणून घेतली तर गोगावसाठी 55 लाख रुपयांची तरतूद या ठिकाणी पेयजल योजनेच्या माध्यमातून केली. त्याचबरोबर 2 ATM गावाला स्वच्छ पिण्याचे पाणी मिळण्यासाठी 2 ATM ची या ठिकाणी तरतूद करून त्याची कार्यवाही केली आणि गावासाठी येणाऱ्या काळामध्ये जेवढा निधी लागेल त्याची आव्हान करून बाबांनी देण्याचं काम केलं. त्याचबरोबर अशा आपल्या उंडाळे विभागामधून गेली 35 वर्ष 40 वर्ष आजी माझ्या आमदारांनी काय गोष्टी केल्या हे जर जनतेने विचारलं तर आज पाण्याची दुर्गम अवस्था या विभागामध्ये झाली आणि ते 40 वर्षात काहीही जनतेसाठी करू शकले नाही या विभागासाठी. त्याच्या माध्यमातून आज अतुल बाबा आमदार नसताना सुद्धा, हे माझे आजी आमदार असताना सुद्धा जे काही करू शकले नाही तर बाबा आमदार नसताना सुद्धा बाबांनी इतक्या पेयजल योजनेच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सोडवला. त्याचबरोबर ऊसाच्या आपल्या पिकासाठी वाकुर्डे योजनेचं पाण्याची महत्वाची गरज होती विभागासाठी, ती गेले 2-4 वर्ष झालं बंद पडलेली. ती बंद पडल्यामुळे आपल्याकडे सगळ्यांची ऊसाची अडचण आली.
टन ऊस जाणाऱ्या ठिकाणी 7-5 टन जाण्याची अवस्था झाली। याच माध्यमातून बाबांनी विचार करून माननीय आपले सर्वांचे मार्गदर्शक सैनिक नेतृत्व डॉक्टर सुरेश बाबा भोसले व अतुल बाबांनी सर्वांच्या विचार विनिमय संचालक मंडळाचा घेऊन कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून 8.5 लाख रुपये भरले। त्यानंतर वाकुर्डे योजनेचं पाणी आलं। खरोखर बाबा इकडला सुजलाम सुफलाम भाग झाला आणि ती पाणी मिळाल्यामुळं बाबा सगळ्या शेतकऱ्यांची एकच भावना झाली की एकमेव भोसले कुटुंब या विभागाचा सर्व बोजा उचलू शकतात, अन्यथा इतर कोणताही नेता आज पातूर आला आणि आव्हान देऊन गेला पण कोणीही काम करण्याचं धाडस दाखवलं नाही। ती आज अतुल बाबांनी दाखवलं। आज खऱ्या अर्थानं आपल्या विभागीय कार्यालय या गोगावमध्ये सुरू करण्यात आलं। आपले सर्वांचे लाडके नेते उद्योजक आपले जयप्रकाश माने साहेब यांचे सहकारी सर्व नितीन संदीपराव सर या सर्वांच्या माध्यमातून आपल्या विभागासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कार्यालय उद्घाटन केले। त्या कार्यालयामध्ये आपल्या विभागातून काही अडचणी असतील, तहसील कार्यालय, पुरवठा विभाग, शासकीय योजनांची माहिती, अशा इतर सगळ्या योजनांची व भारतीय जनता पार्टी मधील सगळी उंडाळे विभागातून जेवढी कार्य असतील त्या कार्यालयामधून चालणार आहेत। या ठिकाणी 1-2 माणसांची व्यवस्था केली आहे तरी भागातील सर्वांनी आपल्या कार्यालयासाठी वेळ देऊन आपल्या समस्या मांडण्याचं काम करायचं आहे। त्यातून आपल्याला सोडवण्याची ग्वाही या ठिकाणी मी देतो आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून आपण सर्वांनी, सर्व तरुण पिढींनी अतुल बाबांच्या पाठीशी उभं राहून येणाऱ्या काळामध्ये 2019ला अतुल बाबांना आमदार बनवल्याशिवाय या ठिकाणी थांबायचं नाही आणि उंडाळ या विभागातून जेवढी मतदान होईल ते मतदान फक्त आणि फक्त अतुल बाबांच्या विकास कामामुळे होईल, हेही मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो। आज विचार केला तर बाबांच्या इतर सगळ्या संस्थातून कृष्ण हॉस्पिटल असेल, कारखाना असेल, शिक्षण संस्था असतील, बेरोजगार सुशिक्षित बेरोजगारांना इतकी संधी मिळाली आहे काम करण्याची की त्यांनी खरोखर आज अशी वेळ आली की त्यांनी आजपर्यंत इतर इतके कुटुंब सहकार्य केलं, परंतु आज अशी वेळ आली की त्यांना आपण सर्वांनी सहकार्य करून या ठिकाणी मतदान देण्याची गरज आहे। येणारा काळ भारतीय जनता पार्टी मधील सर्वच पोषक असल्यामुळे अतुल बाबांना आमदार होण्यापासून कोणीही अडवणार नाही आणि आपण त्यातला एक हिस्सा उंडाळ विभागातील जनतेने सर्व लोकांनी एकत्र येऊन सर्वांनी पाठीशी उभं राहावं एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि त्याचबरोबर आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सीएम चषक ही स्पर्धा आयोजित केलेली आहे युवा मोर्चाच्या माध्यमातून। तरी आपल्या गावातील भागातील पाहुणेपायातील सर्व इच्छुक स्पर्धकांना एक सुवर्ण संधी आहे। यामध्ये 12 खेळ आणि 8 खेळ आणि 4 सांस्कृतिक कार्यक्रम आहेत। त्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू आहे। यामध्ये पूर्णपणे मोफत प्रवेश फी आहे व कराड तालुकास्तरीय स्पर्धा आपल्या दक्षिण मधून होणार आहे। तर माझं असं आव्हान आहे की सर्वांनी यामध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त आपल्या कराड दक्षिण मधून स्पर्धक नोंदणी करून या ठिकाणी जिल्ह्यामध्ये होणाऱ्या जिल्हास्तरीय, विभागीय स्तरीय, महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आपल्या कराड दक्षिण मधून जास्तीत जास्त नोंदणी होऊन उमेदवार जावावे एवढी विनंती करतो। सर्वांनी आपल्या आपापल्या गावामध्ये ऑनलाईन नोंदणी, ऑफलाईन नोंदणी चालू आहे कॉलेजेस मध्ये, तर जास्तीत जास्त करून आपल्या सहभाग कराड दक्षिणचा जास्तीत जास्त करून नोंदवायचा आहे एवढीच मी विनंती करतो आणि या ठिकाणी जातो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद कल्पेश। 40 वर्षात झालं ठिकाणी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माननीय आपले सर्वांचे लाडके नेते आणि कराड तालुक्याचे भाग्यविधाते माननीय अतुल बाबा, त्याचबरोबर आमच्या सर्व विभागाचे कराड तालुक्याचे मार्गदर्शक आणि सर्वमान्य नेते माननीय दादा यांच्या उपस्थिती यांच्या असलेल्या कार्यक्रम पूर्णपणे पार पडला। मगाशी बोलताना प्रास्ताविकामध्ये सांगितलं की गोगाव तलावातून पाणी फक्त काळगाव दिलं पाहिजे, परंतु मला या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की बाबांनी या ठिकाणी सर्व भागातील पाण्याची सर्व समस्या अतिशय चांगल्या प्रकारे मिटवलेली आहे। 3 ते 4 ते 5 पाणी या ठिकाणी विभागातून सोडण्याचे काम केलेले आहे। परंतु मला सांगायची गोष्ट महत्वाची मी सांगायची गोष्ट होती की हा जो कार्यक्रम आहे
हा कार्यक्रम अतिशय नीटनेटकं नियोजन आणि फार माणसं या ठिकाणी बाहेर पडायला लागले, त्याचं एक मोठं मला समाधान व्हायला लागले. तर मी बऱ्याच वर्ष या ठिकाणी 10 वर्षाच्या काळामध्ये त्या भागातून फिरत होतो, परंतु अशी गर्दी या ठिकाणी होत नव्हती, कारण फार मोठी दहशत या ठिकाणी निर्माण होत होती. पण त्या दहशतीला न जुमानता सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एक चांगला निर्णय घेतला. आणि मला अजून सांगायचं होते की बाबांच्या या ठिकाणी तुम्ही पाठीशी उभा राहिला तर बाबा तुम्हाला कधी पोरकं करणार नाही. कुठलेही काम असू द्या, बाबा तरीच दिल्याशिवाय राहणार नाही. अतिशय चांगले नेतृत्व तुम्हाला मला मिळालेलं आहे आणि सर्व नेतृत्व तुम्ही आम्ही सर्वांनी जपूया. आणि बाबांचे हात अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही आम्ही सर्वांनी या भागातून चांगलं मतदान देऊन बाबांना विधानसभेत पाठवूया ही सर्वांच्या वतीनं मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उंडाळे विभागातील भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असणारे आपणा सर्वांचे नेते माननीय मदनरावजी मोहिते दादा, त्यासोबत आपल्या दक्षिण कराडचं आगामी आकर्षण म्हणा असं आपल्या सर्वांचे एक स्नेही मार्गदर्शक, अतिशय दमदार असं नेतृत्व या महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री माननीय डॉक्टर अतुल बाबा भोसले, व्यासपीठावर उपस्थित असणारे या ठिकाणी आमचे मार्गदर्शक सैदापूरचे मोहनराव नाना, आदरणीय बापू, उपस्थित आनंदराव अप्पा, आमचे बंधुतुल्य पैलवान धनाजीराव पाटील काका, उपस्थित सर्व त्या दक्षिण व खास करून उंडाळे विभागातून उपस्थित राहिले आपण सर्व शून्य मतदार नागरिक माता भगिनी, या ठिकाणी आज खूप दिवसानंतर या विभागामध्ये राजकीय कार्यक्रमाच्या निमित्तानं येण्याचा ओघ आला. परंतु मी बाबा आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही ज्या वेळेपासून आदरणीय मदनरावजी दादाच्या तालमीमध्ये राजकीय सामाजिक कामकाज चालू केलं त्यावेळेपासून या विभागामध्ये आलो असेल तर या विभागातील एक सत्ता सम्राटाचे विरोधक म्हणूनच आलो. त्या ठिकाणी आम्हाला आदरणीय मदनरावजी दादांचं मार्गदर्शन होतं. तसेच महाराष्ट्र केसरी स्वर्गीय संजय पाटील दादांचा सक्षम असा आधार आमच्या सोबत होता. मग ती निवडणूक विधानसभेची असू किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका असू, अन्यथा शेती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका असू, वास्तविक पाहता या दक्षिण मधील जे काही हुशार कार्यकर्ते त्यांच्यावरती आदरणीय दादा आपण नेहमी जबाबदारी या विभागाची देत होता. आज अतुल बाबांनी या ठिकाणी संपर्क कार्यालय काढलेलं आहे. अतुल बाबा मी आपल्याला सांगू इच्छिन, जास्त नाही पण एका महिन्यात 2-3 तास या कार्यालयात आपण येऊन असावं. या विभागातली जनता दहशतीला घाबरलेली नाही, पण तुमच्या आपुलकीला आणि प्रेमाला भुकेलेली आहे. आपल्याबद्दल बाबा सांगायला गेलं तर आपल्या इच्छाशक्तीचं मला नेहमी आवर्जून कौतुक करावं असं वाटतं. कारण आता नाना एक विषय असा आहे की आपले कार्यकर्ते असतात, ग्रामपंचायत सीट पडली की गडी म्हणतो जाऊ का गोव्याला, रिलॅक्स व्हायला. जरा वर त्याला पंचायत समिती जिल्हा परिषद दिली, चुकून सीट पडली की तो म्हणतो जाऊ का बँक ऑफ बरोबर.
म्हणजे या पद्धतीनं कार्यकर्त्यांची आजकालची मानसिकता असताना बाबा आपला आम्हाला निश्चित अभिमान वाटतो की आपण जरी कधी राजकीय पराभव आला तरी दुसऱ्या दिवशीपासून आपण माणसांच्या फिरतात, दुसऱ्या दिवशीपासून आपण नवीन संकल्प करून चांगल्या उद्देशाने लोकांपर्यंत पोहोचता आणि त्याचं फलित आज तुम्हाला उंडाळ विभागामध्ये दिसतंय. आज मला या ठिकाणी गोष्टीची निश्चितच विशेष करून या ठिकाणी गोष्ट मला बोलून दाखवायची आहे की आज या दक्षिण मध्ये मान्य डॉक्टर अतुल बाबा भोसले हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांच्या सोबत असणारा कृष्ण उद्योग समूहाच्या माध्यमातून विकास काम असतील, रोजगार निर्मितीचा प्रश्न असतील, हे जर काम प्रामाणिकपणे त्यांचं चालू आहे. आता या कामाची तुलना कुठल्या तरी नवल्या गोष्टीची करायला एक नवीन उद्योग आणलेला आहे आणि तो उद्योग आलाय पण काही दक्षिणेत कार्यकर्ते नाहीत का? उत्तरेतनं भाडोत्री थमासगीर आणला जातो अजित पाटील चिखलीकर नावाचा आणि तो या ठिकाणी आमच्या मतदारसंघामध्ये येऊन आमच्या उद्योन्मुख नेतृत्वाचं काही कुठल्याही भाषेमध्ये बोलत असेल तर मंडळी मला एक सांगा, अजित पाटलांचे कोण बोलवते धनी असतील त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला तुलना करायची आहे ना तर तुम्ही तुलना कधीतरी शिक्षणाच्या मुद्द्यावर करा व किती शिक्षण संस्था उभ्या केल्या सांगा. तुम्हाला तुलना करायची आहे ना तर तुम्ही माणसाच्या सार्वजनिक आरोग्याच्या जीवनावरती तुलना करा व कृष्ण हॉस्पिटलचं काम बघा. तुम्हाला तुलना करायची आहे तर शेतकऱ्याशी निगडीत असणाऱ्या साखर कारखानदारी व इरिगेशनच्या मुद्द्यावरती तुलना करा. विकासाची टिमकी वाजवा शासनाच्या निधीतून आणलेल्या ह्याच्यावरून तुलना करता तुम्ही. कोणत्याही भाषेमध्ये तुम्ही बोललं जातं, पुढ्यात बसलेली माणसं हसली जातात, ह्याच्यातून तुम्ही फार काय मोठं साध्य करत नाही. माझं खुलं आव्हान आहे, ते जे बोलवते धनी असतील त्यांनी एकदा अतुल बाबांच्या या 2-3 मुद्द्यावरती तुलना करून दाखवा. तुम्ही किती लोकांना रोजगार निर्मिती केली? आज अतुल बाबांनी त्यांच्या त्या अजित पाटलाच्या गावची जेवढी लोकसंख्या आहे तेवढ्या लोकांना रोजगार दिलाय बोलले कुटुंबाला. एकदा येऊन तुम्हाला विकास बघायचा आहे तर त्या मलकापूरच्या माळावरती जिथं काही वर्षापूर्वी आमचे बाप दादे सांगतात की माणूस सुद्धा जात नव्हता, तिथं कृष्णा ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्याचं एक दालन खोलले. तुमच्या माझ्या घरातली मुलं आज इंजिनियर, नर्स, डॉक्टर व्हायला लागली. हे स्वप्न कुणाचं आहे तर स्वर्गीय भाऊ आप्पांचं हे स्वप्न आहे. स्वर्गीय भाऊ आप्पांच्या वारसदारावर बोलताना या मंडळींनी स्वतः केलेले एखादं रोजगार निर्मितीचं काम सांगा. आजचा रोजगार मेळावा झाला अतुल बाबांनी घेतला, शेकडो युवकांना तिथं जाग्यावरती ऑफर लेटर मिळालेले आहे. ही सर्व कामं जर ते स्वतःच्या मतदारसंघासाठी असतील करत आणि ती जर त्या पोटात दुखत असतील तर आज ह्या गोष्टीला उत्तर द्यायला अतुल बाबा आमच्यासारखे कार्यकर्ते सक्षम आहेत. त्यांनी खुल्या व्यासपीठावर येऊन सांगावं. शासकीय निधी काय कुणी आज कुणी आमदार होईल कुणी मंत्री होईल तो काय त्याच्या खिशातून पैसे देत नाही. तुमच्या माझ्या घामाचा पैसा टॅक्सच्या स्वरूपात जातो, त्यातून विकास होत असतो आणि तो विकास आपण केला अशी टिमकी वाजवून आमच्या नेतृत्वावर बोलण्याचा अधिकार या ठिकाणी कुणालाही नाही. या ठिकाणी बाबा अजून एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवती ती म्हणजे या विभागातील उत्स्फूर्त लोकांचं. या लोकांनी आज उत्स्फूर्तपणे आपल्याला विभागात बोलवलेला आहे. आपल्याकडून त्यांच्या खूप अपेक्षा आहेत, आपण त्या निश्चित पूर्ण करा ह्याच्याबद्दल माझ्या मनात कोणताही दुमत नाही. परंतु त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे आपण एक लक्षात ठेवली पाहिजे की येणारी विधानसभा आपण जर का आजपासून ठेवली डोळ्यात पुढं तर आपल्या माणसाला आपण आमदार करू शकतो. आज या ठिकाणी अजून एक मला आवर्जून गोष्ट सांगायची आहे दादा. एक शंभू आणि मंगू होता. त्या शंभूच्या कोंबडीला लागीर झालं. शंभूच्या कोंबडीला लागीर झालं. मग आता लागीर झाले म्हणजे एखादा बोंधू बाबा बघायला लागतो, बरेच स्वच्छचारित्र असेल. त्या बोंधू बाबाशी गेले की शंभूच्या कोंबडीला लागीर झाले, औषध सांगा औषध सांगा. आता औषध काय करायचं? शंभूच्या कोंबडीला लागीर झाले म्हणजे बापू बोंधू बाबांनी सांगितलं मंगूची मस्त जीवन उतरून टाका. तशी अवस्था 100 कोटी रस्ते झाले तुमच्या मलकापूरच्या. एखादं दुकान चालायसाठी पुऱ्या तालुक्यातल्या मोठी बाजारपेठ उद्ध्वस्त झाली तरी चालेल अशा पद्धतीने 100 कोटी रस्त्याचा निर्णय झाला होता मित्र हो. परंतु बाबांसारख्या नेतृत्वानं सर्वसामान्यांच्या घरावर बुलडोजर फिरवतात ते वाचला पाहिजे रस्ता, यासाठी अतोनात प्रयत्न केलं आणि आज 100 कोटी रस्ता वाचला. आम्ही छाती टोकपणे सांगतो अतुल बाबांच्या मुळे वाचला. तुमच्या मुळे वाचला तर एक पुरावा दाखवा तुम्ही. या पद्धतीनं
आज तर हे काम चालू आहे आणि ह्या कामातूनच आज त्यांना एक नंबरचे विरोधक म्हणून अतुल बाबा दिसत आहेत. त्यात अतुल बाबांचा दोष नाही, त्यात त्यांचा दोष आहे. त्यांच्या पायाखालची वाळू भरपूर सरकलेली आहे. येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला अजून काही गोष्टी दिसतील. जास्त वेळ घेत नाही. आपल्या सर्वांच्या ठिकाणी संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आपले आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आज हा जो उद्घाटन सोहळा आहे यासाठी उपस्थित असलेले माननीय मदन दादा, या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व प्रतिष्ठित मान्यवर, मला नाव नाही घेता येणार कारण मी मुंबईमध्ये असतो, आठवड्याला कधीतरी येतो, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होईल, तर कोणी त्याचं काय वाईट वाटून घेऊ नका. तर सर्व इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर, त्या महिला मान्यवर आहेत, त्यांचंही नाव काय आठवत नाही, आणि त्या आमच्या सदस्या भावके मॅडम आणि उपस्थित तुम्ही सर्व मंडळी, बाबांकडे गेली 1.5 वर्ष पाठपुरावा करतोय. बाबा आम्हाला वेळ द्या. जेव्हा ते मंदिर समितीचे अध्यक्ष झाले तेव्हाही आम्हाला सत्कार करायचा होता, पण ती वेळ नियतीला मान्य नव्हती. पुन्हा त्यांना राजमंत्रीपदाचा दर्जा मिळाला तेव्हाही आम्ही अपेक्षा व्यक्त केली की बाबांनी आम्हाला वेळ द्यावा, आम्हालाही त्यांचा उपकार आमच्या भोगावकरांवरती आहेत. पाण्याचा प्रश्न आता उपस्थित केला गेल्या पंचवार्षिक इलेक्शनला, त्यावेळेस बाबांनी काही नसताना त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवला आणि ते पाणी आजही शुद्ध पाणी म्हणून पिलं जातं. फक्त तेच पाणी शुद्ध पिलं जातं भोगावमध्ये. आणि असं सगळं होत असताना हे कराड दक्षिण मध्ये संपर्क कार्यालय मुंडाळ विभागामध्ये स्थापन करायचं, हे थोडस मलाही वाटत होतं की काहीतरी आपण बाबांसाठी करायचं. बाबा तुमच्यावरचं आमचं प्रेम आहे ना, संशय घेण्यासाठी जागा नाहीये तुम्हाला, पण ते आम्हाला दाखवता येत नव्हतं. ह्याच्यातून थोडंफार का होईना पण आम्ही पोहोचलोय तुमच्याजवळ असं मला वाटायला लागेल. बाबा मी ह्या विभागामध्ये, मुंडाळ विभागामध्ये, शिवाय तुमच्या कृष्णाघाटच्या परिसरामध्ये माझे नातेवाईक आहेत. मी प्रत्येक ठिकाणी जातो, तिथे राजकीय चर्चा होतात. कारल्यासारख्या ठिकाणी माझी नातेवाईक सरपंच आहेत, खोबीसारख्या ठिकाणी माझे मेवणे सरपंच होते. अशा बऱ्याच गावांमध्ये माझा संपर्क असतो. तिथे जेव्हा जेव्हा जातो ना, त्या त्या गावामधल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये बाबांविषयी अतिशय असं प्रेम भरलेलं आहे. आणि ते प्रेम म्हणजे कुठे ना कुठे कोणाला काय कशा पद्धतीने सहकार्याची भावना त्यांनी जपलेली आहे. आज बाबा मला सांगायला आवडेल की मी जेव्हा 2014ला कराडकर मेळाव्याला गेलो होतो, प्रथम मी तेव्हा तुम्हाला ऐकलं. मला माहित नव्हतं, उत्तरेमधून बाबा उभे होते, अतुल भोसले हे नाव माहित होतं, पण तिकडे काय जाण्याचा योग नाही आला. एका पत्रकाराच्या माध्यमातून तुमच्या कार्यक्रमाला आलो बाबा. तिथे मी लोकांची मनोगत ऐकली आणि मला कसं तरी वाटलं की म्हटलं शेवटच्या गरीबापर्यंत पोहोचवण्याचं काम जर कोण करतील तर ते अतुल बाबाच करतील. कारण 20% बिल असू द्या, 10% बिल असू द्या किंवा 15% बिल असतील किंवा जे काय असेल, त्यावेळेस लाखांनी बिल माफ केलेले आहेत. आणि अशा पद्धतीत जर सर्वसामान्य माणसाला जर असा माणूस सहकार्य करत असेल तर अशा माणसाच्या मागे का असू नये, ती एक भावना ठेवली होती. आणि त्याच्यानंतर विषय आला बाबांना तिकीट मिळतंय की नाही. विषय तर मोठा होता, पक्ष कुठला माहित नाही, कारण दिग्गज नेते समोर होते. आम्हाला डाऊट होता की इथे थोडस काहीतरी होईल, पण आम्ही ठरवलं होतं बाबा ज्या पक्षात जातील त्या पक्षाला आपण सपोर्ट करायचं आणि बाबाच्या मागे उभं राहायचं, आणि ते आम्ही केलं. आणि अशा परिस्थितीत आम्हाला मुंडाळ विभागामध्ये काहीतरी करावं असं वाटलं बाबा तुमच्यासाठी. आम्हाला माहिती आहे की भविष्य, कराड दक्षिणचं भविष्य तुमच्या हातातच आहे. कारण येणारी इलेक्शन हे फार मोठं, म्हणजे महाराष्ट्रात तसं म्हटलं तर भयंकर मोठं इलेक्शन होईल. लोकांच्या नजरा बाबांकडे असतील आणि मला माहिती 100% 2019चे आमदार हे बाबाच असतील. आणि त्यासाठी कुठेतरी सुरुवात करावी म्हणून हा कराड दक्षिण मधला विधानसभेचा संपर्क कार्यालयाचा उद्घाटनाचा संपर्क कार्यालय उभं करायचं तयारी केली. आणि आम्हाला आमच्या नशिबाने असू द्या पण आम्हाला हायवेवरच ती जागा उपलब्ध झाली. जो मालक आहे त्यांनी आम्हाला काही अडवडे न घेता ती
ती उपलब्ध करून दिली. भोगावमध्ये खूप काही अडचणी आहेत बाबा. गेल्या 25 वर्षांमध्ये फक्त लोकांना दाबण्याचंच काम केलं गेले. लोकांच्या अडीअडचणी फार भयंकर आहेत. मी जेव्हा गेल्या 15 दिवसामध्ये तुमच्याबरोबर मीटिंग केली आणि त्याच्यानंतर आलो त्यावेळेस लोकांमध्ये एक मेसेज गेला की बाबांनी कुठेतरी ह्या लोकांना माफ केलेलं आहे आणि आता बाबांशी त्यांचे संपर्क. माझ्याकडे इतके लोकांच्या अडचणी येतात माझ्यापर्यंत पोहोचवतात, पण मी असतो मुंबईमध्ये, मी काहीच करू शकत नाही. मी आठवड्यातून शनिवार येणारा आणि ते तुमच्या सुट्टीचे दिवस असतात. हा थोडासा चुकीचा असा काहीतरी होत आहे, पण माझी कुठेतरी मलाही स्वतःला सांभाळावं लागतं. अशा अवस्थेत असताना थोडंसं जिथे स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यांच्याविषयी बाबा आपण कुठल्याही मनात कोणतीही शंका ठेवू नका, कारण हे सगळे प्रामाणिक आहेत. जे काय भूतकाळ झाला तो विसरून जा, पण भविष्यकाळ आजपासून आम्ही तुमच्याबरोबर अगदी प्रामाणिक आणि 100% प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला आमदार करण्यासाठी शक्य होईल तेवढी मदत करू. मला ह्या कराडदक्षिणच्या ह्या संपर्क कार्यालयासाठी जेव्हा हा मी प्रपंच मांडला, लोकांना सांगितलं की असं असं करायचं आहे, भोगावमध्ये आपण करूया. मी शेट्टे साहेबांना, संजय शेट्टे साहेबांना, संजय शेवाळे साहेबांना किंवा आता ते युवा अध्यक्ष पंकज पाटील आहेत, या सगळ्या मंडळीशी मी चर्चा केली की म्हटलं आपल्याला काहीतरी करावं लागेल आणि ते करण्याचा तिचा आम्ही प्रयत्न केला आणि तो काही वर्षी सक्सेस झाला. उद्घाटन तर आज झालंय, पण तिथून पुढे तिथलं खरी काम आहेत ती तिथून पुढे होणार आहे. म्हणजे उद्याच्या दिवसापासून अजून तिथे कुठल्याही पद्धतीचं कॉम्प्युटर नाहीये किंवा तिथे बसणारा माणूस कोणी नाहीये. ते किंवा त्याच्याविषयी इतर काही अडचणी असतील किंवा ते कसे चालवलं पाहिजे किंवा ते लोकांपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे याचं मार्गदर्शन तुमचं आल्याशिवाय आम्ही काय कुठलाही अशा पद्धतीचा कुठलाही आम्ही निर्णय घेणार नाही. तो निर्णय तुम्हीच घ्याल एवढं मला माहिती आहे. परवा मी मदनदादांच्या घरी गेलो होतो, मी ऐकलं त्यांना आणि थोडंसं मी थांबवून गेलो की त्यांच्या 15 मिनिटाच्या कालावधीत त्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी, राजकारणाच्या सांगितल्या बऱ्याच गोष्टी ऐकल्या. आणि मला खरं सांगतो मी, ह्या कराड दक्षिणमध्ये जर तुम्हाला भविष्य जर घडवायचं असेल तर आपल्याला अतुल भोसले बाबांशिवाय पर्याय नाही, हे लोकांनी लक्षात ठेवा. आतापर्यंत जेवढे आमदार झालेत किंवा जे कोणी आमदार आहेत त्यांना माहित नाही मला भोगावविषयी काय केलंय. आज आमचं भोगाव दत्तक योजनेत आहे, पण योजना किती मिळाल्या माहित नाही. आज दत्तक योजनेमध्ये तुम्ही भोगावमध्ये तर अर्धा रस्ता झालाय, अर्धा रस्ता तसाच आहे. एटीएम काढतो, काय त्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या, काही नाही. आज मी सांगतो, आम्ही मुंबईवरून येऊन आमची मंडळी, पुण्याची काही मंडळी येते, इथून सुद्धा येते मंडळी. आज आम्ही शासनाच्या काय योजना आहेत बाबा, तुम्ही वाटामध्ये बोलला होता की आपल्या शासनाच्या काय योजना आहेत तुम्ही राबवा. मी अभिमानाने सांगतो की मागासवर्गीयांसाठीची जी 28 घरं मंजूर करून घेतली रमा योजनेतून आणि आज ती उभी आहेत घरं, 28 घरं आहेत. त्याच्या व्यतिरिक्त प्रधानमंत्री योजनेतून 46 घरांची मंजुरी घेतली आहे आणि हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं किंवा त्यांना तो अधिकार मिळवून देण्याचं काम आम्ही केलंय. कारण मला वाटत नाही किती लोकांना आतापर्यंतच्या काल 25 वर्षामध्ये मोजून 5 ते 10 घरं मिळाली असतील. आम्ही प्रॅक्टिकली काम करणारे आहोत बाबा. आम्ही तुमच्या मागे लागू, काम करून घेण्यासाठी मागे लागू. सगळेच कामं होतील अशी नाहीत, पण नक्कीच लोकांसाठी म्हणून आम्ही हा प्रयत्न करतोय, जनतेसाठी म्हणून आम्ही देखील हा प्रयत्न करतोय. आपण आम्हाला अशाच पद्धतीने प्रेम द्या. आमचा गोगावचा किंवा आमच्या उंडाळ विभागाचा कुठलाही व्यक्ती आला तर तसं काय होतच नाही, पण त्याची दाद घेतली जावी एवढं तर मी मला अपेक्षा व्यक्त करतो. शिवाय आता खरं म्हणजे परत बोलायचं होतं पण मला नाही बोलता येणार. तुम्ही सगळे अजून बरेच प्रतिष्ठित मंडळी आहेत ते बोलणार आहेत. नितीन साळुंके आहेत, तिथे संदीप भावके आहेत, पुण्यावरून आलेली. पण बाबा तुम्हाला सांगतो, तुमच्याविषयी ह्या भोगावमध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांना, तरुण कार्यकर्ता एवढ्या आपुलकीने करत असतो. मला वाटतं मी तुम्हाला फेसबुकवरती पाठवलं होतं की तुम्ही 2019चं इलेक्शन कसं लढावं. त्यांनी तो प्रोजेक्ट तयार केला. युवराज भावके म्हणून मुलगा आहे, तो बोला की तुम्ही बाबांपर्यंत पोहोचवा. म्हणजे ही आतमधून आलेल्या गोष्टी आहेत. मला एक मात्र नक्की कळालं की बाबा तुमचे फॅन ना ह्या कराडदक्षिणमध्ये लय भारी आहेत.
खरं सांगतो लय भारी आहे. ह्या गोगावमध्ये भावी आमदार लिहिण्याचं आणि प्रत्येक भागात मी गेलो की तरुण कार्यकर्ता ना असं तुमच्या पाठी आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, पण तुमच्याविषयी आपुलकी आणि प्रेम आहे. जसं एखाद्या सिनेमा नटातल्या शाहरुख खानला, अमिताभ बच्चनला किंवा इतर कोणी अभिनेता असेल त्याला ज्या पटीने प्रेम दिलं जातं त्याच्याही 10 पटीने म्हणा, पण बाबा तुमच्याविषयी प्रेम करणारी मंडळी भरपूर आहे. आणि मला माहिती आहे 2019चे इलेक्शन निवडून देण्याचं काम ही तरुण मंडळी 100% करणार आहे आणि तुमच्या 100% पाठी राहणार आहे. मी पण आता थोड्या वर्षांनी ज्येष्ठामध्ये बोलेन, पण मी आहे पाठी राहणार आहे. आणि तर अशा पद्धतीने बाबा आमच्या गुंडाळी विभागावर लक्ष द्या, कारण गेल्या 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये गुंडाळी विभागाला तसं पाहिजे तसं योजना मिळालेल्या नाही. काही सर्वसामान्य कुटुंबांना पण काही मिळायला आवश्यक होतं, ते मिळालेलं नाही. ह्या भागातला सर्व तरुण मंडळी आहे त्याही काही नोकरी नसल्यामुळे बेकार आहेत, त्याचाही कधीतरी विचार केला जावा. आणि जसं कृष्णाकाठ सुजलम सुफलम केलंय तसाच हाही आमचा उंडाळ विभाग जो डोंगर भाग म्हणून गणला जातो त्याच्यासाठी पण थोडासा प्रयत्न करा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण या ठिकाणी उपस्थित झालात, मलाही बोलायला 2 शब्द दिलेत, मी काय चुकलो असेल तर माफ करा आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. मंचावरती उपस्थित कराड दक्षिणचे ज्येष्ठ नेते माननीय मदनरावजी मोहिते दादा, तसेच कराड दक्षिणचे युवा नेतृत्व व तरुणांचे आशास्थान व विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष व राज्यमंत्री सन्माननीय नामदार अतुलजी बाबा भोसले, तसेच आपले शिवाजीराव बापू कृष्णा कारखान्याचे संचालक आपले दयानंद भाऊ, तसेच धनाजी काका पाटील महाराष्ट्र चॅम्पियन, तसेच आपले सवारीचे सरपंच संजय थोरात दादा, आपले संजय नाना आणि आपले सैदापूरचे सॉरी नाव चुकून राहिले सैदापूरचे आपले नाव मला माहीत नाही पण मुलकानी तो, तसेच सर्व उपस्थित मान्यवर. आज या गुंडाळे विभाग जनसंपर्क कार्यालयाच्या प्रसंगी ही जाहीर सभा झालेली आहे, चालू आहे. या उद्घाटन प्रसंगी जी आज कार्यक्रम आपण राबवतोय बाबा, हे गुंडाळे विभाग जनसंपर्क कार्यालय काढण्याच्या मागचे एक उद्दिष्ट असं आहे की हा गुंडाळे मतदार जेपी मतदारसंघ असेल किंवा आपल्या पाचोरा फाट्यापासून वरतीचा जो भाग असेल तो आजपर्यंत गृहीत धरला गेला होता. 35-30 वर्ष तरी गृहीत धरला गेला होता. हे जाते कुठं मत हे आपल्यालाच करणार अशी परिस्थिती आज या मतदारसंघामध्ये असताना आताची सध्याची परिस्थिती बाबा अशी आहे की 30-35 वर्षाची लोक गृहीत धरली होती की कुठेही जाणार मत ही आपल्यालाच करणार, काही केलं आपण काम करू अथवा काम करू नये तरी मत ही आपल्यालाच करणार. पण आता एवढ्या मोठ्या संख्येने बाबा या उंडाळ विभागामध्ये सुद्धा बदल झालेला आहे, कारण आपण इन्व्हिटेशन पत्रिका देण्यात जात असताना सुद्धा लोकांची मन एवढी बदललेली आहेत की आज बाबा तुमच्याकडे लोक एक आशेने बघतायत की आज ऑप्शन लोकांना उभा निर्माण झालेला आहे की बाबांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. यासाठी हे जनसंपर्क कार्यालय काढण्याच्या मागचा हाच एक घेतोय बाबा की आम्हाला ट्रस्टवरती जास्ती वेळ तिथे चान्स मिळत नाही किंवा आमच्या लोकांना तिथे जास्ती होत नाही, कारण 35 वर्षाचा इतिहास झाला की पुन्हा आपल्याला काही बाबा सपोर्ट झाले नाही. पण ह्या वेळेस नक्की ह्या वेळा मतदारसंघामधून तुम्हाला जास्तीत जास्त मतं झाल्याशिवाय राहणार एवढं मी नक्की सांगू शकतो तुम्हाला. एवढ्याच लोकांना बदल केलेला आहे. तसेच ज्येष्ठ नेते दादांच्या घरी आम्ही तशी परवा गेलो, दादांनी खरंच 15-20 मिनिटं मानेसाहेब बोलले, तसे छान सांगितले. पण काही गोष्टी टीव्ही व्यासपीठावरती नाही बोलू शकत, कारण ते बोलण्यासारख्या काही गोष्टी असतात, काही गोष्टी कुठेतरी बोलावा कुठेतरी थांबलं पाहिजे, तरी मी काय बोलणार नाही. पण दादाने सुद्धा आता मनावरती घेतलं की बाबांसाठी आपण काहीतरी करायचं म्हणून दादा तिकडून आले आणि त्यांना सरपंच केलं. तिथे सुद्धा दादाला कुठेतरी त्या लोकांनी थोडं कमीपणा देणं किंवा आपले सैदापूरचे ताते त्यांना सुद्धा कुठेतरी कमीपणा देणं. पण आता जे वाहून तयार झाले आपल्या भागामध्ये, जसं भाजपला हरवण्यासाठी सगळे एकत्र आले, सर्व एकत्र आले, तसे बाबा महाराष्ट्रामध्ये कराड दक्षिण मतदारसंघ असा मतदारसंघ आहे की 288 मतदारसंघामध्ये जी परिस्थिती नसणार आहे, 287 मतदार 288 मतदारसंघ हा कराड दक्षिण असणार आहे. येणाऱ्या सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष या मतदारसंघामध्ये की नेमकं मतदारसंघात होणार काय. तर तुम्हाला आज सांगतो हे किती एकत्र येऊन द्या,
किंवा याने कितीही वरदान करून द्या, दादा आणि बाबा एकत्र आहेत म्हणल्यावर विजय हा अतुल बाबाला नक्की होणार, 100% होणार. त्यात काही मात्र शंका नाही. कुणी मनात हे धरायची गरज नाही की काय होईल मी काय करतो. विरोध हा विरोध असतो, पण बाबांना हरवण्यासाठी दिग्गज एकत्र आले. 35 वर्षाचा गट एकत्र यायला लागला तर बाबांना किती बाबांची ताकद आहे, बाबांची वाढलेली आहे हे तुम्ही आम्ही समजू शकणार नाही. पण येणाऱ्या काळामध्ये बाबांनी अनुभवासाठी सुद्धा भरपूर काय दिलेलं आहे. बाबा मध्यंतरी काय घटना घडली, आता चुकून एखादा प्रकार घडतो, घडायला नाही पाहिजे होता, पण ते क्षमा करण्यापलीकडे सुद्धा असताना सुद्धा बाबांनी आम्हाला मोठ्या मानाने माफ केलं. तसेच मानेसाहेब एक आमचे मार्गदर्शक, तसेच आमच्या गोगावचे पार्टी प्रमुख रामदादा, तसेच आमचे सरपंच नितीन सावंत सरचिटणीस कार्याध्यक्षांचे यांच्या माध्यमातून बाबा आमची घडी विस्कटली होती. मध्यंतरी काळामध्ये जे प्रकार घडला तुम्हाला सुद्धा माहिती आहे, घडी विस्कटली होती. पण आता आमच्या गावाची परिस्थिती वेगळी आहे. इतर गावांच्या बऱ्याच गोगावची परिस्थिती खूप वेगळी आहे. कारण ह्या गावात सुद्धा आमदारकी लढवलेला एक व्यक्ती विरोधी करत असल्यामुळे त्यांना सुद्धा आम्ही घाव फोडून आज आपण बोलतो आम्हाला गट एवढा मोठ्या प्रमाणात आम्ही तो उभा केलेला आहे. एवढा विरोध असताना सुद्धा किती जरी काय केलं तरी आम्हाला बाबांच्या पाठीमागे ताकद द्यायची आहे, मानेसाहेबांना या गोगामधून ताकद द्यायची आहे आणि दादाचे विचार घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. जास्ती बोलत नाही कारण भरपूर लोक बोलणार आहेत. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2019 बाबत या कार्यक्रमाचे संयोजक गोगावकर मंडळी, मानेसाहेब, भाऊके दादा, नितीन, संदीप आणि सर्व गोगावकर ग्रामस्थांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. समोर बसलेले येळगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून आलेले सर्व ग्रामस्थ, मान्यवर सरपंच, उपसरपंच, महिला मंडळी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आज लक्ष 2019. आज प्रत्येकाच्या मनात अतुलबाबांनी मनापासून प्रेम केलेलं आहे. आज येणारी विधानसभा आपण म्हणतोय की आपल्याला सर्व विरोधक एकत्र होत चाललेले आहेत. तर मी आज तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की फक्त प्रमुख एकत्र होत आहेत, पण त्यांच्या खाली जनता ही प्रत्येक जण अतुलबाबांना भेटून गेलेली आहे. कोणीही काळजी करायचं कारण नाही. कारण आज अतुलबाबांना आमदार करण्यासाठी ज्या पद्धतीने येळगाव जिल्हा परिषद मतदारसंघ आपण पळतोय त्याच्याही 10 पटीनं सर्वजण कामाला लागलेले आहेत. आज आपल्या मतदारसंघाची अवस्था प्रमुख कार्यकर्त्यांना एक नम्रतेची विनंती करतो की आज प्रत्येकाची अडचण आपण बाबांच्या जवळ घेऊन जायची आहे. कारण माणसं नवीन आहेत, बाहेर पडताना थोडीशी लाजणार आहेत, लसणार आहेत, कारण अनुभव नसतो. आपल्याला आज 20-25 वर्ष झाली आपण ट्रस्टवर जातोय, त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा आपल्याला अनुभव आहे. पंकज असू द्यात, दिलतेजे असू द्यात, आपले युवतीचे सरपंच असू द्यात, आपल्या अण्णाच्या वळे आहेत, मासुलीचे असू द्यात, आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की प्रत्येकाची अडचण नेत्यांच्या पर्यंत नेली पाहिजे. बाबा मदनदादा चेअरमन होते. आज कृष्णा कारखाना येळगाव जिल्हा परिषद मतदारसंघ हा वीर बागायत आहे. आज प्रत्येक भाषणात मी सांगत आलेलो आहे की आमच्या मतदारसंघाला मदनदादांनी 1 महिना अगोदर प्रोग्राम एक संकल्प राबवली होती. प्रथमतः साळुंके सरांनी एक व्यथा मांडली, बाबा थोड्या दिवसात ती व्यथा तुम्ही दूर करावी की आज 1 महिनाभर अगोदर प्रोग्राम आमचा चालवलाच पाहिजे. कारण वीर बागायतदार आहोत, पाणी येवतीचं आलं किंवा वारणेचं आलं तरच पाणी मिळणार आहे, नाही तर दुसऱ्या कुठल्याही पाण्याची अपेक्षा या मतदारसंघाला नाही. कारण बाबा तुम्ही काही करून जेवण शुगर असू, कृष्णा असू, दयामाच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीत तुम्ही थोडस झुकतं माप आमच्या मतदारसंघात द्यावी अशी अपेक्षा प्रत्येक ग्रामस्थातून व्यक्त करतो. आज आदरणीय फार मोठं लक्ष दिलं विनोबाबांनी की आज प्रत्येक गोष्टीत कुठलंही काम घेऊन जावा. अतुलबाबांच्या गैरहजेरीत 100% विनोबाबांचं लक्ष आहे की आज थोडेसे कॅम्प घ्यायचे डोक्यात आहे. ते सुद्धा माझं बोलणं झालेलं आहे. प्रत्येक गावात आपण आरोग्यविषयी कॅम्प राबवणार आहे. आज प्रत्येकाला येळगाव जिल्हा परिषद मतदारसंघाला शुद्ध माणसाला एवढीच विनंती करतो की थोडस बारकाईनं आत्मपरीक्षण करा की आरोग्याची धडपड असू द्या, शैक्षणिक धडपड असू द्या, आपण रात्रंदिवस ऊसाला ज्या उभं करतो त्याची अडचण असू द्या. आज एकच कुटुंब, एक भोसले कुटुंब आपल्याला प्रत्येक गोष्टीला उपयोगी पडणार आहे. आज तुम्ही प्रत्येक विचारानं बाजूला निघा. जरी तुमचा कार्य नेता किंवा प्रमुख कार्यकर्ता कुठल्याही प्रवाहानं जात असला तर निवांताला जाऊ द्या, त्याच्या काळजी तुम्ही कुणी पडू नका. आज सर्वसामान्य माणसाने एक लक्षात ठेवा की आज आपल्याला भोसले कुटुंबाशी प्रामाणिक राहूनच आज त्यांच्याकडे सगळं काय आहे. पण एक आहे, जर आजारी पडल्यावर आपण डॉक्टरकडे गेलो तर त्याला दुखणं कळलं.
तुम्ही जर जाणारच नसला तर तुमच्या दुखण्यावर आयुष्यात कधीही इलाज निघणार नाही आणि कधीही औषध मिळणार नाही. त्यामुळे आज प्रत्येकाला एक हात जोडून विनंती करतो की आज त्यांच्यापुढे जाऊन मांडलं पाहिजे. आज साळुंखे सरांनी सांगितलं असं प्रत्येक गावात आपली व्यथा जाऊन नेत्यांच्या पुढे मांडली पाहिजे. आज मागितलं पाहिजे. तुम्ही मागितलं तरच मिळेल. जर तुम्ही मागणारच नसाल तर काय बाबांना स्वप्न पडणार नाही की ह्याला काय देऊ, त्याला काय देऊ, त्याला काय देऊ. आज प्रमुख कार्यकर्त्यांना एक विनंती करतो की आज जेही काही अडचण आपल्याकडे येईल प्रामुख्यानं बाबा ज्या वेळेला ऑफिसला असतील त्यावेळेला तुम्ही जाऊन मांडली पाहिजे, त्यांना सांगितली पाहिजे. आज मदन दादा आहेत, सुरेश बाबा आहेत, मिनू बाबा आहेत, अतुल बाबा आहेत, प्रत्येक जण ऐकून घ्यायच्या मनस्थितीत आहेत. आज आपण जाऊन त्यांना प्रमुखांनी सांगितलं पाहिजे बाबा ह्या गावात ही अडचण आहे, ह्या वाडीत ही अडचण आहे. असाच कार्यक्रम 24 तारखेला बांदेकरवाडीत आहे. आपण सर्वजण उपस्थित राहाल असे आम्ही बोलवून त्याला एक 5-10 मिनिटं आपली उपस्थिती दाखवाल ही सगळ्यांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज परत एकदा भोगावकरांना अभिनंदन भोगावकरांचं करतो की कार्यक्रम छानरीत्या आपण केला, सगळ्यांना बोलवलं त्याबद्दल संयोजकांचं अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद संजय. आपण सर्व एकत्र येऊया आणि बाबांच्या पाठीशी ठामपणे उभं राहूया. यानंतर संजय शेटे नाना उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी कराड दक्षिण आपल्या मनोगत व्यक्त करतील. संपर्क कार्यालयाचं फीत कापून ज्यांनी उद्घाटन केलं आणि 2009च्या विधानसभेला ज्या महाराष्ट्रामध्ये स्टार प्रचारक म्हणून ज्यांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाली ते सर्वांचे आपले लाडके मार्गदर्शक मदनदादा, ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्याकडून आपल्यासाठी काही उंडाळे विभागाच्या सामाजिक व्यवस्थेसाठी अतोनात प्रयत्न करून आपल्यासाठी झटणारे सर्वांचे लाडके नेते अतुल बाबा, त्याचबरोबर इथं असणारे दयानंद भाऊ, धनाजी काका आणि उंडाळ विभागामध्ये ज्यांनी काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी अनेक गोष्टी सांगितल्या आणि आता नवीन गोष्ट सांगायला आपले शिवाजी बापू, त्याचबरोबर आमचे हर्षदान आहेत, आनंदराव अप्पा आहेत, संजय अप्पा, संजयराव काका, आमचे जुने मित्र मोहनराव जाधव, उंडाळ्यातून आलेले DS पाटील सर, नांदगावचे कार्यकर्ते संजय शेवाळे, आमचे मित्र पंकज पाटील, या विभागातून आलेले सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, चेअरमन, या गावचे रामदादा, ज्यांनी अतोनात प्रयत्न केला असे माने साहेब, संदीप भाऊके, नितीन साळुंके, असे बरेच गावगावचे सगळे कार्यकर्ते, एनडी शेवाळे वगैरे जे आहेत. आणि आता नवीन प्रवेश करणारी बाबांचं मतदानाचं भाषण होण्याच्या अगोदर तुम्हाला कळलं. पहिल्यांदा तुम्हाला सांगतो एक आनंदाची गोष्ट आहे की उंडाळे गावचे DS पाटील सर आपल्याला नमस्कार, तिने 20 कार्यकर्ते आज आपल्या कार्यक्रमाला घेऊन आलेले आहेत. यादी सहित मोबाईल नंबर सहित तिने दिलेला आहे आणि सरांनी सांगितलं की आता बाबा तुम्ही काळजी करू नका, उंडाळ्याच्या दूधवर आल्या आहे. अशा पद्धतीनं उंडाळा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये खिंडार पाडण्याचं काम गेली 4 वर्ष अतुलबाबांच्या कामाच्या माध्यमातून पंकज पाटील असतील, संजय शेवाळे असतील, मी असेल, आपले संदीप भाऊरा, नितीन साळुंके, असे बरेच आमचे कार्यकर्ते एकजुटीनं खिंडार पाडण्याचं काम आम्ही करत आहे. बाबा तुम्हाला तर कुठल्याही गावामध्ये अडचण येणार नाही. तसं या उंडाळे जिल्हा परिषद मतदारसंघाचा जर भौगोलिक विचार केला, राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या, तर प्रत्येक गावामध्ये गेला तर प्रत्येक गावचे प्रश्न वेगवेगळे आहेत. लोअर ऑर्डर गेला तर तिथला प्रश्न वेगळा, प्रोफेसर गेला तर तिथला प्रश्न वेगळा. कारण दक्षिण मधला उंडाळ जिल्हा परिषद मतदारसंघ आणि कोळे मतदारसंघातले वानरवाडी, बामणवाडी असा काही मागासलेला विभाग जो आहे त्याच्या वेगळे प्रश्न आहेत. गोगावापासून खाली जर तुम्ही जी गाव आहेत, ज्या गावामधून बागायत आहे त्यांचे प्रश्न तुम्ही जे आप्पासाहेबांनी
आम्ही एवढा विकास केला तेवढा विकास केला, पण अजून गेले 60 वर्ष स्वातंत्र्य मिळून देशाला की पिण्याच्या पाण्याची अवस्था अजून त्या गावामध्ये शुद्ध पाणी मिळत नाही. अशी परिस्थिती बाबांनी ज्या वेळेला येळगडचा दौरा केला त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं. तर उंडाळी भागातल्या कार्यकर्त्यांना आणि ग्रामस्थांना मी विनंती करतो की बाबांकडे कुठल्याही प्रकारचं राजकीय पद नसताना ज्या वेळेला मी विधानसभा लढवली, मी काय आता फार मोठी तत्व सांगणार नाही, पण या विभागाला जरा आढावा घेतला. त्यावेळेला 3 महिन्यामध्ये आम्ही त्या पक्षात प्रवेश केला आणि पुढे 3 महिन्यात निवडणूक होती. 3 महिन्यात कार्यकर्ते नवीन, उमेदवार नवीन, पक्ष नवीन, त्यामुळे आम्हाला जास्त काही करता आलं नाही आणि मताधिक्य आम्ही अल्प प्रमाणात तुम्हाला देता आलं. आता या 4 वर्षामध्ये तुमच्या माध्यमातून जी कामं झाली त्यामुळे लोकांच्या मध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल झाले. तर मी तुम्हाला एक सांगतो की अतुल बाबा काय करणार आहे. अतुल बाबांनी उंडाळा जिल्हा परिषद मतदारसंघाचा एक मायक्रो सर्वे केला आणि मायक्रो सर्वे म्हणजे काय तर या विभागामध्ये शेतीला कशा पद्धतीने पाणी देता येईल, म्हणजे अग्रिकल्चर डेव्हलपमेंट कशा पद्धतीने करता येईल, इथल्या विभागाला शैक्षणिक व्यवस्था काय, प्राथमिक शिक्षण व्यवस्था काय, उच्च शिक्षण कशा पद्धतीने या विभागातल्या मुलांना जास्तीत जास्त ऍडमिशन घेऊन देता येते, आरोग्याची व्यवस्था काय आणि त्याच्यावर मास्टर प्लॅन तयार केला. तिची सुरुवात वाकुळ दादा केली बाबा. तर वाकुळ योजना किती वर्षाचा वाकुळ योजना तुम्हाला माहित आहे, किती वेळा पाणी आलं, किती पैसे गोळा केले, किती वेळा सुटलं, लोकांची कशी उसव वाढली, भाजीपाला कसा वाढला. ओढमध्ये आम्ही भाजीपाला काय केलं की राजेंद्रराव तुम्ही सांगताय आता पाणी नाही वळलं, तुम्ही आता काय एवढा स्वस्त कसं काय मागताय. पण ज्या वेळेला बाबांच्या कानावर विभागाच्या लोकांनी घातलं की बाबा तुम्ही सत्तेवर राहा, तुम्ही बायबाप सरकार तुम्ही आम्हाला नाही मिळालं पाहिजे, बाबांनी सुरुवातीला हे होणार नाही का अशी भूमिका होती बाबांची. पण ज्या वेळेला लोकांनी फोर्स केला, बाबांना खऱ्या अर्थाने भावना सांगितल्या आणि त्या भावनेचा आदर करण्याचं काम अतुल बाबांनी ज्या वेळेला केलं त्यावेळेला बाबांनी सांगितलं काय नाही वाटेल झालं तरी आपण चंद्रकांत मोठा प्रश्न भेटूया. आणि शासनाच्या माध्यमातून 81 एप्रिलचा फॉर्म्युला ज्यावेळेला आला त्यावेळेला ते बाबांनी मोठ्या प्रमाणात प्रश्न भेटलेलं सहाय्य जाहीर केलं सुरेश बाबांनी आणि 8 ते 9 लाख रुपये कृष्णा कारखान्याला भरून पाणी सोडण्याचा मोठा प्रयत्न झाला. आणि बाबांनी जे काम केलंय ते तुम्ही जर आपण आपल्या जीवनभर आणि जोपर्यंत सरकारच्या योजना बंद होत नाही तोपर्यंत ही पाणी योजना चालू राहणार आहे. 81 एप्रिल म्हणजे काय तर मागच्या वर्षी 40 लाख रुपये बिल आलं, त्यातलं 32 लाख रुपये सरकार भरणार आणि 8 लाख रुपये आपण भरायचे आहे. आणि ह्या वेळेला कमीत कमी 5 वेळा पाणी सोडण्याचं काम अतुल बाबा आपण सरकारच्या माध्यमातून करायचं. तर अशा पद्धतीनं हे बाबांनी एक मास्टर प्लॅन तयार केला प्रत्येक गावचा, प्रत्येक गावाच्या लोकांना कशा पद्धतीनं सामाजिक न्याय देता येईल याचा मोठ्या प्रमाणात बाबाचा प्रयत्न चालू आहे. आणि हे जर करायचं असेल तर तुम्हाला शाश्वत लोकप्रतिनिधी म्हणून निवडून द्यावा. मागची गोष्ट सोडून द्या, आपली आज राजकीय परिस्थिती काय आहे, सामाजिक परिस्थिती काय आहे जरा तुम्ही स्वतःवर आढावा घ्या प्रत्येकाला, प्रत्येक गावचा. आणि आम्हाला थोडं आम्ही प्रबोधन करून दादा बऱ्यापैकी आम्ही तोडणी करीत आणलेली आहे. आता कुरवडे आमच्या पण चालू झालेले आहेत. संजय जगताप पुढे जातोय, जरा कुरवडच्या गावात काहीतरी तुला ताकद दिला आमचे सभापती संजय चव्हाणांना अन्नात ठराव, म्हणजे अशा कुरवडे चालत त्याला आम्ही घाबरत नाही. तर आता त्याच्याकडे सांगण्यासारखं काय नाही. तर आता 25 वर्ष 30 वर्षाच्या पूर्वीच्या गोष्टी की आम्ही 25 वर्षापासून 30 वर्षापासून काय करतोय अशा बसून पानापासून गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत. पण बंधूंनो 30-25 वर्षापूर्वी गोष्ट सांगितलं असेल तर 50 वर्षापूर्वी गोष्ट आमच्याकडे आहे. या महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण या राज्यामध्ये
भावने कायदे केले राज्यामध्ये, अनेक कायदे केले. मराठा प्रश्न मिटवले तिने, कापसाला प्रश्न मिटवला, कुळ कायद्याला अनेक गाव तिथं असताना गाव तिथं एसटी अनेक कायदे भावने केले. आणि आप्पासाहेबांनी भावांच्या आडोशाला लपवलं. कारण ज्या पद्धतीनं अधिक घाणं महाराष्ट्राच्या राजकारणात होत असताना आप्पा भाव असेल तर महाराष्ट्राचं चित्र तुम्हाला वेगळं दिसतात. सरकारात आप्पाला भावना महाराष्ट्रातून लोक पाहायला गेले, पर्यटन भेट देतात लोक, त्या पद्धतीने आप्पासाहेबांनी भावना पाहायला लोक यायचे. केवढा मोठा इतिहास आहे. तुम्ही आता 25 वर्षाची गोष्ट मतदारसंघात परत अशी आहे की 25 वर्षाची गोष्ट तुम्ही सांगताय, पण आप्पासाहेबांचा भावाचा एवढा मोठा पगडा होता. दादा मी आता एक भावनिक बोलतो. पगडा म्हणजे काय, निष्ठा म्हणजे काय. आमच्या घरी 52 सालापासून आम्ही मोहिते भोसले घराण्याला सोडल्या नाही. पक्ष कुठला असल्या कोण काय कशात विरोध द्या काय होईल, आमची जोडी परमेश्वराला ताकद दिलेली आहे. आमच्या घरी आम्ही एक आमचं घर जुनं होतं, दादाने बघितले, दादा 100 वेळा आले. आमच्या घरी आमच्या वडिलांनी इच्छा केली 4% आले. जुना एक मी एक भावनिक बोलतो. 4% त्यात भावाचे 2% आणि आप्पासाहेब पिवळ्या कलरचा टक्के जे होते ते भावांचे आणि पांढऱ्या कलरचे जे होते शुभ्राय त्या आप्पासाहेब गाड्या टाकायचे टक्के. तर भावनिक काय बोलतोय, तर आप्पासाहेबांचा भावांचा किती पाठा समाजामध्ये होता की खेळात सुद्धा भावाने आप्पासाहेब होते. खेळात म्हणजे काय, तर भावाने तिथला उपक्रम झाला, विभागातली माणसं भेटून गेली की भाव म्हणून आम्ही खेळात येतो. मी बसतो, मग लहान मुलं बोलवायचे, आम्ही काहीतरी सांगायचं. आणि आप्पासाहेब जर काही आले कार्यक्रम झाला तर आमचा जरा बंधू धाकटा बंधू जरा बोलायला आहे ते आप्पा होणार, ते आप्पासाहेब देणार. म्हणजे किती लोकांच्या आप्पासाहेबांच्या खेळात सुद्धा निवतो. खेळात परवा मागच्या 4 महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांचे एक टीव्हीला हे दाखवले, टीव्हीला मुख्यमंत्र्यांचं एक चित्र हे दाखवलं की मुख्यमंत्री खाली येत आहेत विधानभवनात आणि त्यांच्याबरोबर आपण आलो. किती आनंद मनाला झाला. कुठं तरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम्ही दिसतोय. सुरेंद्रबाबा कृष्णा काकांना तांत्रिक आवड मिळाला पुण्याला वसंतदादा इन्स्टिट्यूटचा, एक बातमी आम्हाला बघायला मिळाली. म्हणजे आमचं कारण कुठंतरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम्ही येतोय याचा आनंद सगळ्या लोकांना होत आहे. तर अशा पद्धतीनं आपण निष्ठा आणि आपलं जे सामाजिक काम आणि सामाजिक कामातून नेतृत्व उभा करणं हे आपलं काम आहे. की तुम्ही सांगू नका उंडा विभागामध्ये की 25 वर्षाच्या गोष्टी आम्हाला तुम्ही सांगू नका आणि आमच्या लोक आमच्या बरोबर भावनिक होतात. तर आप्पासाहेबांनी भावनेच्या वेळेला काही लोक होती खेळात सुद्धा ते होते. एवढा मोठा समाज, एवढा मोठा पगडा समाज होता त्यांचा. तर लोक आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून बाबांच्या रूपानं बाबांच्या आप्पांचे विचार घेऊन आले. त्या विचाराचा वारसा पुढे चालवायचा आहे. मदनदादा आता आपल्याबरोबर आहेत. दादाने सुद्धा आता मैदान ताब्यात केलेला प्रयत्न केलेला आहे. मैदान जवळ आलेलं आहे आणि दादांची तो आता आपल्या प्रस्तावाला येणार आहे आणि निश्चितपणानं उंडा विभागातनं 50% होणारा मतदान, 50% मतदान उंडाची जर 20 माणसं या कार्यक्रमाला येत असतील तर निश्चित विजय आमचा आहे. आणि आपण हे लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये जाणार हे निश्चित मी आजच जाहीर करून विवाद करू शकतो. धन्यवाद संजय.